लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटना धावणार तातडीने अपघातग्रस्तांच्या मदतीला। तुकाराम बाबा महाराज यांचा उपक्रम, 3 खासगी रुग्णवाहिका सज्ज। मदत नव्हे कर्तव्य मानून करणार सेवा, तुकाराम बाबा। कोरोना, दुष्काळ, महापूर, घर जळालेली घटना असो की जत पूर्व भागातील वंचित 65 गावाला म्हैसाचे पाणी मिळवण्यासाठीचा लढा असो, रस्त्यावर एखादी अपघाताची घटना घडो, मदत नव्हे कर्तव्य मानून कायम समाजसेवेसाठी कार्यतत्पर असलेले चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा, श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटना ही निरपेक्ष भावनेने कायम सामाजिक कार्यात कार्यमग्न असते। जत तालुक्यातील वाढत्या अपघाताच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेने स्वखर्चाने 3 रुग्णवाहिका सुरू करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेला अपघाताची माहिती मिळताच मानव मित्र संघटनेची रुग्णवाहिका अपघात ज्या ठिकाणी घडला आहे तेथे तात्काळ पोहोचेल व अपघातग्रस्तांना पुढील उपचारासाठी निःशुल्क पोच करेल। हरिभक्त परायण तुकाराम बाबा यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचा शुभारंभ 21 मे रोजी तुकाराम बाबा महाराज यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आलाय। यावेळी धनश्री परिवाराचे सर्वेसर्वा शिवाजीराव काळुंगे, हरिभक्त परायण एकनाथ महाराज पंढरपूर, हरिभक्त परायण पात्रे महाराज निंबोनी, अमोल डफळे, मोहन भैया कुलकर्णी, संजय धुमाळ, अजित कारंडे, प्रशांत कांबळे, रामदास भोसले, अमृत पाटील महाराज जल्ल्याळ, बसू तेली, भारत क्षीरसागर, राजू सलगर, सुरेश माडग्याल, राजू पुजारी, सरिताताई लिंगायत, पिलास दोरकर, रणशिंगे सर, प्रतिभा रणशिंगे, डॉक्टर RK पाटील, सुभाष पाटील, रामलिंग मेढेदार, ऋषी दोरकर, पिंटू मोरे, व्यंकटेश राजपूत, संतोष चेळेकर, महेश भोसले, चानप्पा आवटी आदी उपस्थित होते। जत तालुक्यातून 3 राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत। तालुक्यात वाहनांची संख्या मोठी वाढली। तालुक्यात वाढत्या अपघाताच्या घटना चिंताजनक आहेत। अनेकांना वेळेत रुग्णालयात दाखल न करता आल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे। अपघातग्रस्तांना यापूर्वी सुद्धा मानव मित्र संघटनेने मदत करून अनेकांना जीवनदान दिले। अपघातातील जखमींनी आपण स्वतः आपल्या गाडीतून रुग्णालयात पोहोचवले आहे। विस्ताराने मोठा असलेल्या तालुक्यात अपघाताची घटना घडल्यानंतर तात्काळ मदत करता यावी यासाठी मानव मित्र संघटनेकडून 3 रुग्णवाहिका 24 तास सज्ज राहणार आहेत। मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून अपघातग्रस्तांना मदत केली जाईल, तेव्हा जतकरांनी सहकार्य करावे असे आवाहन हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी केले। ज्या भागामध्ये ॲक्सिडेंट होतं, ॲक्सिडेंट प्रमाणे एवढं मोठ्या प्रमाणात वाढलं पाहिजे ते विचार देखील करू शकत नाही। पण अशा वेळेस माणसं मदत करत नाही। म्हणून श्री संत बागडे मानव संघटनेच्या माध्यमातून आम्ही आजपासून जत तालुक्यामध्ये 3 ठिकाणी आम्ही अशी व्यवस्था करतो की स्कोर आल्यानंतर कुठल्याही गोष्टीचा 1 रुपया न घेता ॲक्सिडेंटसाठी, फक्त ॲक्सिडेंटसाठी रस्त्यावर अपघात झाला तर त्या अपघाताला माणसाला तातडीने दवाखान्यामध्ये पोच करणं अत्यंत गरजेचं आहे। त्या अनुषंगाने आम्ही आमचे मोबाईल नंबर जे चालक असतील ते त्या ठिकाणी सेवा करतील। 3 भागामध्ये आपण वेगवेगळ्या भागामध्ये करतोय। त्यामध्ये ऋषी दोरकर म्हणून आहेत, त्यांचे वडील माझ्यासोबत आहेत। त्याने ह्या संकल्पनेत आम्ही जो संकल्प मांडला की ह्या संकल्पनेमध्ये ते देखील सक्रिय झाले आणि आज गोंदेवाडीमध्ये आज वाढदिवस आहे। वाढदिवसाचं आयोजन बाकीच्या सगळं बाजूला ठेवून येणाऱ्या काळामध्ये तशाच पद्धतीने वाढदिवस आम्ही न करण्याचा माणूस करतोय, कारण येणाऱ्या काळामध्ये माणसासाठी जे काही करता येईल ते खर्च करण्याचा, त्यावरती समाज उपयुक्त, लोक उपयुक्त जे काही वस्तू आहेत त्याच पद्धतीने वाटचाल करण्याचा संकल्प करतोय। आणि त्याच अनुषंगाने आज संकल्प केल्याप्रमाणे जत पूर्व भागामध्ये आज पहिले ॲम्ब्युलन्स म्हणून आपण या ठिकाणी मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून, या गाडीचं नाव मदत नव्हे तर कर्तव्य असं, ॲम्ब्युलन्स असं नाव नाही आहे, मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून आम्ही आमची गाडी येणाऱ्या काळामध्ये सर्वांच्या मदतीसाठी धावेल एवढा या ठिकाणी संकल्प करतोय। लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी।